बडतर्फ आय एस अधिकारी पूजा खेडकर हिचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाशिक विभागीय आयुक्तांनी रद्द केलेलं आहे आणि या सगळ्या विषयी बोलण्यासाठी आरटीआय कार्यकर्ते कुंभार सर आहेत. कुंभार सर, खरं तर सुरुवातीपासून हा सगळा विषय तुम्ही हाताळताय पूजा खेडकरच्या संदर्भातील. आता नॉन क्रिमिनल जे प्रमाणपत्र होतं ते आता रद्द करण्यात आलेलं आहे, काय सांगा? मुळात हे प्रमाणपत्र जे रद्द झालं त्याला थोडासा उशीर झाला आहे. पूजा खेडकर ज्या वेळेला आय एस झाली, म्हणजे तिला आय एस होणं खूप अवघड जात होतं, त्यावेळेला तिने वेगवेगळी प्रमाणपत्र, मग ते अपंगत्वाचं असेल किंवा जातीचं असेल, ती बनवण्यासाठी अनेक आयडियाज वापरल्या आणि त्या आयडिया चांगल्या नव्हत्या. जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तिने नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट वापरलं. खरं तर तिचे वडील उच्चपदस्थ अधिकारी होते, शिवाय तिच्या आईची चांगली संपत्ती होती, हिची स्वतःची चांगली संपत्ती होती, तरी त्यांनी आई वडिलांचा डायव्होर्स झाला आहे असं बसून ते क्रिमिलियर सर्टिफिकेट घेतलं होतं. त्या संदर्भात माझ्याही आणि इतरही अनेक तक्रारी UPSCकडे झाल्या होत्या. UPSCने त्यानंतर तिचं आय एस पद रद्द केलं. दिल्ली पोलिसांमध्ये तिने तक्रारही केली होती. त्यानंतर शेवटी सुप्रीम कोर्टाने तिला एक अटकपूर्व जामीन दिला. परंतु याच्यामध्ये ज्या पद्धतीने सर्टिफिकेट मिळवली तिने ते सगळं धोकादायक होतं आणि आता अखेर नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी तिचं ते प्रमाणपत्र रद्द केलेलं आहे आणि अशी बाकीची प्रमाणपत्र हळूहळू रद्द व्हावीत अशीच आमची मागणी आहे. कारण अशी खोटी सर्टिफिकेट मिळवून पदं मिळवल्यानंतर ते लोक चांगलं कामही करत नाहीत, शिवाय जे जेन्युइन उमेदवार आहेत त्यांच्यावरही अन्याय होतो. एक चांगलं पाऊल पुढे पडलं आहे. आता शेवटी जोपर्यंत त्याला शिक्षा होत नाही तोपर्यंत हे प्रकरण लावून धरावं लागेल. असं खरं तर ज्यांनी हे प्रमाणपत्र दिलं होतं त्यांच्यावरती काही कारवाई या ठिकाणी दिसत नाही आणि पूजाचं मात्र आता जे आहे ते रद्द झालं. हे खरं आहे की याच्यामध्ये ज्यांनी दिलं त्यांना दोषी धरलं पाहिजे, त्यांच्यावरही फौजदारी कारवाई झाली पाहिजे. परंतु हे आत्ता रद्द झालं आहे. यानंतर पुढच्या म्हणजे याच्यावर कदाचित तिला अपील पण असेल. त्यानंतर जे काय होईल त्याच्या आधारावर ज्यांनी सर्टिफिकेट दिलं त्यांच्यावर कारवाईसाठी आपणही प्रयत्न करू. आपण पाहिलं की पूजा खेडकर हिला ज्यांनी सर्टिफिकेट दिले सगळं त्याच्यावर सुद्धा कारवाईची मागणी आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेली आहे. लोकशाही न्यूजसाठी मी चंद्रशेखर बांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.